आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, ज्या नागरिकांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर त्या नागरिकांना 1 जानेवारी 2026 पासून रेशन कार्डच्या आधारावरती जे 10 लाभ सुरू होणार आहेत, तर या 10 लाभांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, रेशनधारकांना आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून राज्यातील 52 लाख रेशनधारकांना सर्वात मोठा दिलासा या ठिकाणी दिल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। कारण रेशनधारकांना तुम्हाला 1 जानेवारी 2026 पासून या रेशन कार्डच्या आधारावरती 10 मोठे लाभ सुरू होणार आहेत। तर या 10 मोठ्या लाभांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, 1 जानेवारी 2026 पासून जे 10 मोठे लाभ सुरू होणार आहेत, तर या 10 मोठ्या लाभांपैकी पहिला लाभ म्हणजे रेशनधारकांना 1 जानेवारी 2026 पासून रेशन कार्डच्या आधारावरती चांगल्या दर्जाचे, चांगल्या क्वालिटीचे गहू आणि चांगल्या दर्जाचे, चांगल्या क्वालिटीचे तांदूळ सुद्धा मिळणार आहेत। बघा, रेशनधारकांना तुम्हाला वर्षानुवर्ष रेशन कार्डच्या आधारावरती जे तांदूळ मिळत होते, तर ते तांदूळ चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या दर्जाचे मिळत नव्हते, तर त्या तांदळाचा भात शिजत नव्हता आणि जे रेशन कार्डवरती गहू दिले जायचे, तर ते गहू सुद्धा चांगले नसल्याचे डॉक्टरांच्या संशोधनामध्ये या ठिकाणी सापडलेले आहे। म्हणजेच रेशनधारकांना तुम्हाला जे वर्षानुवर्ष गहू आणि तांदूळ मिळत होते, तर ते चांगल्या दर्जाचे, चांगल्या क्वालिटीचे नव्हते। त्याच्यामध्ये जी माणसाला पोषक द्रव्ये लागतात, तर ते पोषक द्रव्ये सापडत नव्हते। तर या गव्हांमुळे आणि या तांदळांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आजारांचे प्रमाण सुद्धा वाढत होते। त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून राज्यातील मोठमोठ्या ठिकाणी संशोधन करण्यात आलेले आहे। म्हणजेच रेशनधारकांना हे जे गहू दिले जायचे, तांदूळ दिले जायचे, तर या गव्हावरती आणि तांदळावरती मोठ्या प्रमाणामध्ये संशोधनाकडून आणि डॉक्टरांकडून संशोधन करण्यात आलेले आहे। तर या संशोधनामध्ये स्पष्टपणे सापडलेले आहे की जे तुम्हाला वर्षानुवर्ष गहू आणि तांदूळ मिळत होते, तर ते चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या दर्जाचे तर मिळतच नव्हते, परंतु याच्यामध्ये जी पोषक द्रव्ये होती, तर ते पोषक द्रव्ये सुद्धा कमी असल्याचे डॉक्टरांच्या संशोधनामध्ये सापडलेले आहे। त्यामुळे रेशनधारकांना 1 जानेवारी 2026 पासून पोषक द्रव्ये असलेले गहू आणि तांदूळ या ठिकाणी तुम्हाला रेशन कार्डच्या आधारावरती मिळणार आहेत। बघा, रेशनधारकांना 1 जानेवारी 2026 पासून तुम्हाला रेशन कार्डवरती 10 मोठे लाभ सुरू करण्यात येत आहेत। तर या 10 लाभांपैकी पहिला लाभ म्हणजे तुम्हाला रेशन कार्डवरती गहू आणि तांदूळ याच्या पुढे चांगल्या क्वालिटीचे, चांगले दर्जाचे, त्या गावामध्ये तांदळामध्ये चांगल्या पद्धतीने पोषक द्रव्ये असतील, जेणेकरून तुम्हाला कोणताही आजार होणार नाही, तुमचे शरीर आणि तुमचे जीवनमान 100% सुधारेल। या दृष्टिकोनातून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जे वर्षानुवर्षे रेशन कार्डवरती गहू आणि तांदूळ दिले जात होते, तर त्याच्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तुम्हाला 1 जानेवारी 2026 पासून अगदी चांगल्या क्वालिटीचे, चांगले दर्जाचे गहू आणि तांदूळ सुद्धा मिळणार आहेत। आता तुम्हाला उर्वरित जे 9 मोठे लाभ सुरू करण्यात येत आहेत, तर ते उर्वरित 9 मोठे लाभ सुद्धा सांगत आहे। त्यामुळे रेशनधारकांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जे रेशनधारक शेवटपर्यंत व्हिडिओ पाहतील, त्या रेशनधारकांना या 10 मोठ्या लाभांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येईल। कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व रेशनधारकांना हे जे 10 लाभ सुरू करण्यात आलेले आहेत, तर या 10 लाभांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही। बघा, या 10 लाभांपैकी पहिला लाभ तुम्हाला आता सांगितलेला आहे, उर्वरित 9 लाभ सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। परंतु राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील फक्त पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना या 10 मोठ्या लाभांचा लाभ घेता येणार आहे। परंतु ज्या रेशनधारकांकडे पांढरे रेशन कार्ड असेल, त्या रेशनधारकांना या 10 लाभांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही। त्यामुळे रेशनधारकांना पिवळे रेशन कार्ड तुमच्याकडे असेल किंवा केसरी रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तरच हा व्हिडिओ पाहायचा आहे। अन्यथा पांढरे रेशन कार्ड असेल आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहत राहिलात, तर या ठिकाणी तुमचा वेळ वायाला जाऊ शकतो। कारण पांढऱ्या रेशनधारकांना याच्यामध्ये कोणताही लाभ आलेला नाही। पांढऱ्या रेशनधारकांना फक्त प्रधानमंत्री घरकुल योजनेचा अर्ज करता येणार आहे। बघा, रेशनधारकांना पिवळे रेशनधारक असेल, केसरी रेशनधारक असेल, तर तुमच्यासाठी या ठिकाणी सोन्याचा दिवस उजडणार आहे। कारण 1 जानेवारी 2026 पासून
तुम्हाला रेशन कार्डवरती 10 मोठे लाभ सुरू होणार आहेत आणि या 10 लाभांचा लाभ पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना घेता येणार आहे। तर या 10 लाभांमध्ये असे काही लाभ आहेत, या लाभांतर्गत तुमचे आर्थिक या ठिकाणी फायदा सुद्धा होणार आहे। बघा, 1 लाभ सांगितला, उर्वरित 9 लाभ सुद्धा सांगत आहे। परंतु रेशनधारकांना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून अचानक असा का निर्णय घेण्यात आलेला आहे, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेला असेल तर बघा, रेशनधारकांना वर्षानुवर्ष तुम्हाला रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ दिले जायचे आणि जे गहू मिळत होते, तांदूळ मिळत होते, ते तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या दर्जाचे मिळत नव्हते। तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे गहू सुद्धा तुम्ही पाहिलेला असेल, त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये किडे पाहायला मिळत होते आणि जे तांदूळ दिले जायचे तर ते तांदूळ सुद्धा चांगल्या क्वालिटीचे नसल्याचे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डॉक्टरांच्या संशोधनामध्ये सापडलेले आहे। त्यामुळे राज्यातील भरपूर रेशनधारकांचे जीवनमान या ठिकाणी विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे। भरपूर रेशनधारकांना मोठ्या प्रमाणामध्ये आजार होण्याचे चान्सेस असल्याचे सुद्धा या डॉक्टरांच्या संशोधनामध्ये सापडलेले आहे। त्यामुळे रेशनधारकांना सरकारच्या माध्यमातून तातडीची मंत्रिमंडळाची बैठक ठेवण्यात आलेली होती, बसवण्यात आलेले होते आणि याच बैठकीच्या माध्यमातून सर्वात अगोदर गहू आणि तांदूळ बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे राज्यातील 52 लाख रेशनधारक आणि आपल्या भारत देशामधील 1 करोडपेक्षा अधिक रेशनधारकांना याचा फायदा होणार आहे। बघा, संपूर्ण भारत देशामधील सर्व रेशनधारकांना चांगल्या क्वालिटीचे गहू आणि चांगल्या क्वालिटीचे तांदूळ मिळत आहेत, कारण रेशनधारकांना तुम्ही या सरकारला मतदान करत आहात। त्यामुळे सरकारने सुद्धा या ठिकाणी तुमची दखल घेतलेली आहे। या ठिकाणी रेशनधारकांचा वर्षानुवर्ष जो प्रश्न चाललेला होता, वर्षानुवर्ष रेशनधारक सरकारकडे तक्रारी करत होते की रेशन कार्डवरती चांगला गहू, चांगल्या क्वालिटीचे तांदूळ मिळत नाहीत। तर या सर्व गोष्टींचा अभ्यास करून, यावरती संशोधन करून, याचा विचार करून राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे रेशनधारकांनो यापुढे तुम्हाला काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, आता या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता उर्वरित जे तुम्हाला 1 जानेवारी 2026 पासून जे 10 मोठे लाभ सुरू करण्यात येत आहेत आणि या 10 लाभ कोणकोणते आहेत ते तो तुम्हाला सांगत आहे। 1 लाभ आपण बघितलेला आहे, उर्वरित 9 लाभ सुद्धा सांगत आहे। आता बघा, रेशनधारकांना या 10 लाभांपैकी पहिला लाभ म्हणजे रेशन कार्डवरती चांगल्या क्वालिटीचे गहू आणि तांदूळ। आता आपण दुसरा लाभ सुद्धा सांगत आहे। बघा, रेशनधारकांना दुसरा लाभ म्हणजे या ठिकाणी तुम्हाला रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये राज्य सरकारकडून तुमच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला पैसे सुद्धा वाटप केले जाणार आहेत। आता बघा, रेशनधारकांना तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की रेशन कार्डवरती किती पैसे मिळणार आहेत। तर बघा, रेशनधारकांना जर तुमचं रेशन कार्ड 6 महिन्यांपूर्वीचं असेल, म्हणजे 6 महिन्यांच्या अगोदर कधी पण काढलेलं असेल, तरी पण तुम्हाला या ठिकाणी रेशन कार्डवरती पैसे मिळणार आहेत। तर या रेशन कार्डवरती किती पैसे मिळणार आहेत, कसे पैसे मिळणार आहेत, हे पैसे मिळवण्यासाठी अर्ज कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे, याच्यासाठी कागदपत्रे कोणते आहेत, याच्यासाठी कोणती पात्रता आहे का, तर या संपूर्ण सविस्तर प्रश्नांची उत्तरे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, तोपर्यंत आपण जो तिसरा मोठा लाभ तुम्हाला मिळणार आहे तो तिसरा मोठा लाभ सुद्धा सांगत आहे। बघा, रेशनधारकांना वर्षानुवर्ष राज्यातील महिलांकडून विचारपूस केली जात होते की आम्हाला रेशन कार्डवरती सरकार म्हटलेलं होतं की शिलाई मशीन योजनेचा लाभ देऊ, परंतु वर्षानुवर्ष आमचा शिलाई मशीनचा प्रश्न अजून का सुटलेला नाही। तर बघा, राज्यातील महिलांना रेशन कार्डवरती जो तिसरा लाभ मिळत आहे, तर तो तिसरा लाभ म्हणजे राज्यातील सर्व महिलांना शिलाई मशीन योजनेचा लाभ रेशन कार्डवरती देण्यात येणार आहे। जर तुम्ही राज्यातील महिला असाल, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, तर तुम्हाला सुद्धा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून रेशन कार्डवरती शिलाई मशीन योजनेसाठी 15,000 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये विस्तांतर सुद्धा होणार आहे। बघा, रेशनधारकांना 3 मोठे लाभ आपण या ठिकाणी बघितले आहेत, उर्वरित 7 मोठे लाभ सुद्धा सांगत आहे। त्यामुळे फक्त आणि फक्त 2 मिनिटं हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा। बघा, मागचे 5-7 मिनिटं तुम्ही कसाही व्हिडिओ पाहिला असेल तरी पण चालू शकेल, परंतु यापुढे तुम्ही या ठिकाणी डोळे उघडे ठेवून, कान उघडे ठेवून 2 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे, कारण पुढचे 2 मिनिटं अत्यंत महत्त्वाचे होणार आहेत। कारण तिसरा जो मोठा लाभ आहे, चौथा मोठा लाभ आहे आणि 5वा जो मोठा लाभ आहे, तर हे 3 मोठे लाभ सर्वात मोठे लाभ असणार आहेत।
बघा रेशनधारकांनो, या 3 मोठ्या लाभांतर्गत तुमचे जीवनमान सुधारू शकते। या ठिकाणी तुम्ही जर असेच रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ घेत राहिला तर यामध्ये तुमच्या जीवनामध्ये कोणताही बदल होणार नाही, परंतु जर तुम्ही एक पुढं पाऊल उचलला तर या ठिकाणी तुमच्या जीवनामध्ये 100% बदल होण्याचं पाहायला सुद्धा मिळणार आहे। आता बघा रेशनधारकांनो, 3 मोठे लाभ सांगितलेले आहेत, आता तुम्हाला चौथा मोठा लाभ सुद्धा सांगत आहे। कारण आपल्या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि आपल्या केंद्रामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार आहे, म्हणजेच राज्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं सरकार आहे आणि केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे। आणि हे दोन्ही दिग्गज नेते या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे मोठे नेते आहेत। त्यामुळे या 2 नेत्यांच्या माध्यमातून रेशन कार्डवरती 1 जानेवारी 2026 पासून 10 मोठे लाभ सुरू सुद्धा होत आहेत। बघा रेशनधारकांनो, 3 लाभ सांगितलेले आहेत। आता दुसरा लाभ आहे तर तो दुसरा लाभ पैशांचा होता, तर हे पैसे कसे मिळणार आहे त्याची माहिती सुद्धा देणार आहे। परंतु रेशनधारकांनो, चौथा, 5वा, 6वा लाभ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे काळजीपूर्वक पाहायचा आहे। बघा रेशनधारकांनो, चौथा मोठा लाभ म्हणजे बघा, जर तुमचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल आणि तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला तुमचे जीवनमान सुधारण्यासाठी, आता बघा तुमचं वय 60 वर्षांच्या पुढे गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काम होत नसतं, डोळ्यांना कमी दिसायला येत असतं, चालण्यामध्ये अडथळे येत असतो, पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी, हातदुखी, त्यासोबतच वेगवेगळ्या आजारांनी तुम्ही त्रस्त असतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या डोक्यांमध्ये विचारपूस सुद्धा निर्माण होत असते। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून 60 वयावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेतलेला आहे। परंतु तुमच्याकडे रेशन कार्ड असणं बंधनकारक आहे। ज्या नागरिकांकडे रेशन कार्ड असेल आणि त्यांचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल तर त्यांना प्रत्येक महिन्याला 2,500 रुपयांची पेन्शन सरकारच्या माध्यमातून सुरू सुद्धा होणार आहे। बघा रेशन कार्डवरती 4 मोठे लाभ सुरू झालेले आहेत, ते 4 मोठे लाभ या ठिकाणी तुम्हाला सांगितले आहेत। आता आपण 5वा लाभ सुद्धा बघून घेऊयात। बघा रेशनधारकांनो, 1 जानेवारी 2026 पासून याचे अर्ज सुरू होणार आहेत। त्या अगोदर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व लाभ सुद्धा समजणार आहेत। आता बघा रेशनधारकांनो, जो 5वा लाभ सुरू होणार आहे तर तो 5वा लाभ म्हणजे रेशनधारकांना 1 जानेवारी 2026 पासून रेशन कार्डवरती गहू तांदळासोबत 10 वस्तू देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। तर याच्यामध्ये विविध प्रकारचे मसाले, विविध प्रकारच्या डाळी, सोयाबीन, तूर, मूग, हरभरा, चवळी, अशाच पद्धतीने साखर, गोड तेल असेल, मसाल्याचे विविध प्रकार, डाळींचे विविध प्रकार, हरभरा असेल, अशा पद्धतीने 10 वस्तू तुम्हाला रेशन कार्डवरती देण्यात येणार आहेत। बघा 5 आनंदाचे निर्णय, 5 मोठे लाभ या ठिकाणी तुम्हाला सांगितलेले आहेत। आता जे पुढचे मोठे 5 लाभ आहेत तर ते 5 लाभ अत्यंत महत्त्वाचे आहेत, त्यामुळे काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहत राहायचा आहे। परंतु रेशनधारकांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार हे जे 10 मोठे लाभ 1 जानेवारी 2026 पासून सुरू होत आहेत, याचा लाभ घेण्यासाठी तुम्ही या 4 पात्रतांमध्ये बसायला पाहिजे। त्याच्यामध्ये पहिले पात्रता म्हणजे रेशनधारक महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजेत। दुसरे पात्रता म्हणजे रेशनधारकांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे। तिसरी पात्रता म्हणजे रेशनधारकांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे। आणि चौथे पात्रता म्हणजे रेशनधारकांना तुमच्याकडे रहिवासी दाखला असायला पाहिजे। तुमचे ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, अशा पद्धतीची कागदपत्रे सुद्धा असायला पाहिजेत। पात्रता सांगितल्या, जर या पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। उर्वरित 5 लाभ सुद्धा बघायचे आहे। आता बघा रेशनधारकांनो, या ठिकाणी जो 6वा लाभ सुरू होत आहे, बघा 1 जानेवारी 2026 पासून हे लाभ तुम्हाला मिळणार आहे। त्याचा लाभ तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा 6वा लाभ म्हणजे रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती विहीर अनुदान योजनेचा लाभ घेता येणार आहे। बघा जे शेतकरी बांधव असतील तर त्यांना विहीर अनुदान योजनेचा लाभ या रेशन कार्डवरती मिळणार आहे। बघा आता आपण 6 लाभ बघितले, 7वा लाभ सुद्धा सांगत आहे। बघा 7वा लाभ म्हणजे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल तर तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून फार्मर आयडी कार्डच्या आधारावरती विविध योजनांचा लाभ तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। 7 लाभ बघितले, 8वा लाभ सुद्धा ऐकायचा आहे। बघा 8वा लाभ म्हणजे ज्या महिलांकडे रेशन कार्ड असेल आणि त्या महिलांचे पती वारलेले असतील किंवा घटस्फोटित झालेले असतील तर अशा विधवा आणि
घटस्फोटित महिलांना सरकारच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला पेन्शन मिळणार आहे। आता हे झाले 7 लाभ। आता आपण 8वा लाभ सुद्धा सांगत आहे। बघा रेशनधारकांना, जर तुमच्यामध्ये काही डिसेबिलिटी असेल, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये थोडंफार अपंगत्व असेल आणि तुमच्याकडे अपंगांचं सर्टिफिकेट असेल, तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून 1 जानेवारी 2026 पासून प्रत्येक महिन्याला संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत सरासरी 3,000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। बघा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू साहेब यांच्या माध्यमातून विविध वर्षांपासून वर्षानुवर्ष आंदोलन सुरू होतं, तर त्या आंदोलनाला खऱ्या अर्थाने यश आलेलं आहे। सर्व अपंग असणाऱ्या सर्व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना या ठिकाणी 2,500 रुपयावरून 3,000 रुपयांची पेन्शन सुरू सुद्धा झालेली आहे। याची अंमलबजावणी 1 जानेवारी 2026 पासून होणार आहेत। आता आपण 8 मोठे लाभ बघितले। आता 9वा लाभ सुद्धा सांगत आहे। बघा जर तुम्ही बांधकाम कामगार असाल, म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य बांधकाम कामगार असेल आणि तुम्ही ई श्रम कार्ड काढलेलं असेल, बांधकाम कामगाराच्या ऑफिशियल वेबसाईटवरती नोंदणी केलेली असेल, तर तुम्हाला 60 वयानंतर प्रत्येक महिन्याला 3,000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचा 10वा जो लाभ आहे, तर तो 10वा लाभ म्हणजे तुम्ही जर महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल, पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड तुमच्याकडे असेल, तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। बघा रेशनधारकांना 1 जानेवारी 2026 पासून हे लाभ सुरू होणार आहे। तोपर्यंत आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला अशी सर्व कागदपत्रे काढायची आहेत। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व रेशनधारक 1 जानेवारी पासून खुश सुद्धा होणार आहे, त्यांना दिलासा मिळणार आहे।